दरम्यान खत टंचाई आणि वाढलेले दर राज्यकर्त्यांचा नाकारतेपणाच जो आहे तो जबाबदार आहे अशी टीका केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे। दोघेही काय म्हणाले पाहूयात। शिवाय सरकारने त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली, जी खत कंपन्यांना सरकार सबसिडी देतं, ज्याच्यामुळे आपल्याला परवडेल या दरामध्ये खत कंपन्या खतं विकत असतात। ती सबसिडी कमी केल्यामुळे या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी सोडवलं पाहिजे। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार। मी सर्व खत विक्रेत्यांना विनंती करतो की त्यांनी कुठलाही संप करू नये। शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागणीची दखल घेतलीच आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे। कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल।